13 अधिक 1 14 इंच. हं. आणि इथे शोल्डर आहे तुझं 5, 7 म्हणजे 10च आहे ना. नाही 14 आहे. हा 14. तर इथे घ्यायचं 7, 7चा अर्धा 14, 14चा अर्धा 7, इथे 7 इंच, इथून 7. हा 7चा चौकोन करून घ्यायचा आधी. इथे घ्यायचं छातीचं माप. छाती आहे 10 इंच. इथे घेतली आपण कमर उंची 13 अधिक 1 14. हे घ्यायचं छातीपेक्षा 1 इंच कमी. छाती 10 आहे ना, हे घ्यायचं 9 इंच. इथून इथे जोडून द्यायचं. इथे घ्यायचं 1.5 इंच. आता इथे घ्यायचं 2चा मध्य, 7चा मध्य 3.5. इथे पाव इंच. इथून इथे घ्यायचं पाऊण इंच वर आणि इथे पाव इंच आत. हा आकार पुढचा आणि हा मागचा आकार खोलला. आता इथे कापून द्यायचं. आता इथे घ्यायची आहे गळा रुंदी 3.5 आणि इथे पण 3.5 इंच. इथून हे सारखे कापून घ्यायचे. मागच्या पुढच्या सोबत सारखाच कापायचा. हे झालं बॉडीचं माप. हे बॉडीचं. आता आपल्याला काढायचं आहे घेर. तर घेरसाठी काय करायचं, आता इथे घ्यायचं आहे घेर उंची. पूर्ण उंची किती आहे तुझी? पूर्ण तो वहीत लिहिलेला आहे 28ची. 28. मग 28 मधून आपल्याला हे वजा करायचे 14, म्हणजे 14 दुनी 28. लॉंग घ्यायचं असलं तर लॉंग पण घेऊ शकते. 14 दुनी 28 म्हणजे वर 14 इंच आणि त्याच्यातून 14 इंच आपण मायनस केले. तर 14 अधिक 2 इंच घ्यायचं म्हणजे 16ची. लांब पाहिजे असलं तर घेऊ शकते. लांब घेऊ का? नाही. हे घेतलं 16 इंच. इकडे 4 पट पाहिजे आपल्याला. आपण एक भाग कापू आपण नंतर दुसरा. ही डिझाईन सरळ आली पाहिजे म्हणून आपण असं टाकतो. एक आपण मागचा भाग टाकला, एक समोर. झालं असं. आणि हा घेर असं. इथून 3 इंच सरळ घेऊन घ्यायचं. इथे 3 आणि इथून इथे 3 इंच सरळ आणि इथे मग तुमच्या चिमणाट येतील अशा.